आणि दाविदाला हे समजलं होतं की त्याच्या कुठल्या पण क्लुप्त्या युक्त्या त्याचा कामी येणार नाहीत, तर देवाची कृपा ही पुरेशी आहे. And this psalm is teaching us that even though we have troubles and distress in our life, we need to worship the Lord in the presence of His saints together. आणि हे स्तोत्र आपल्याला हेच दाखवतं की सर्व तणावामध्ये, सर्व त्रासामध्ये देखील आपण त्या देवाची त्याच्या लोकांसमवेत आराधना करून आपण त्याच्यामध्ये ते सहाय्य प्राप्त करू शकतो. And in verse 20 we have Christ in this psalm. He keeps all his bones, not one of them is broken. It is about Christ. The bone of none of the bone of Jesus Christ was broken. आणि वचन 20 त्याचे हाड आणि हाड तो सांभाळतो, त्यातले एकही मोडत नाही. मसीहाविषयी ती भविष्यवाणी आपण ख्रिस्ताविषयी पाहत होती. And this particular psalm even helping us to see the atoning death of Jesus Christ on our behalf. आणि हे स्तोत्र आपल्याला त्या ख्रिस्ताच्या जे अर्पण आहे त्याची आपल्याला आठवण करून देतो. This morning I just want to after giving this introduction of the psalm, I just want to highlight one word, and that is magnify. आणि या सर्व गोष्टींमध्ये मी फक्त तुम्हाला एका शब्दावर तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छितो, आणि ते आहे परमेश्वराची थोरवी गा. In verse 3 psalmist says, "Oh magnify the Lord with me, and let us exalt his name together." आणि वचन 3, तुम्ही मजबरोबर परमेश्वराची थोरवी गा, आपण सर्व मिळून त्याच्या नामाची महती वर्णूया. So he is inviting the saints, God's people, to magnify with me, magnify the Lord with me, exalt his name together. आणि तो याच्यामध्ये हे दाखवत आहे की तो सर्व लोकांना आमंत्रित करत आहे की तुम्ही परमेश्वराची थोरवी मजबरोबर येऊन गा, महती वर्णा परमेश्वराची. And from this we also learn that the Christian life is not lived in the cave alone or private or independent life, but Christians, the sheep, always live in the flock and serve the Lord in the flock. आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवू शकतो की जे ख्रिस्ती जे जीवन आहे ते गुहेमध्ये राहून जगण्यासारखं किंवा एकांतामध्ये घालवण्यासाठी ते जीवन नाहीये, तर आपण मेंढरं आहोत आणि ते मेंढरं नेहमी कळपामध्ये राहतात. The word that is used here, the Hebrew word is gadal or gadal. आणि या ठिकाणी जो हिब्रू शब्द वापरलेला आहे गदाल, and same word used in New Testament, that is megaluno. आणि जो नवीन करारामध्ये जो शब्द वापरलेला आहे मेगालिनो, it means that talk about the greatness of God. आणि याचा अर्थ असा आहे की त्या देवाच्या थोरवी गा त्याच्या कृत्यांसाठी. Proclaim his greatness. त्याचे जे कृत्य आहेत त्याची महान कृत्य त्याची घोषणा करा. It does not mean make God greater. याचा अर्थ असा नाही की आपण देवाला मोठं करायचंय, but proclaim his greatness. परंतु आपल्याला देवाची जी कृत्य आहेत ते आपल्याला दाखवायचे. John Piper gives example of telescope and microscope. आणि जॉन पायपर आहेत ते आपल्याला दुर्बीण आणि सूक्ष्मदर्शकाचा उदाहरण देतात. So microscope is used for seeing the tiny and the little things, right, which we cannot see by our own eyes. आणि आपल्याला माहिती आहे सूक्ष्मदर्शक जो आहे तर ते आपल्याला अगदी छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या करून दाखवतो. So we don't when we worship the Lord, we don't make a small God bigger. ज्यावेळेस आपण आराधना करतो त्यावेळेस असं नाही की आपण त्या सूक्ष्मदर्शकामधून छोट्या गोष्टींना म्हणजे हे दाखवतो. Small God bigger. छोट्या देवाला असं मोठं करून आपण ते दाखवत नाही. But we magnify God like a telescope. परंतु आपण त्या देवाला दुर्बिणीप्रमाणे त्याच्यातून आपण ते दाखवतो. So we make him more visible and more clearer. याच्यामुळे काय होतं की आपण अधिक स्पष्टपणे आणि उजळपणे तो त्या देवाला प्रदर्शित करू शकतो. And we magnify the Lord in our homes and in the church and in the society. आणि आपण त्या देवाला कशा रीतीने आपण त्याची महती त्याचा महिमा आपण वर्णू शकतो, तर आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या चर्चमध्ये आणि आपल्या सोसायटीमध्ये, समाजामध्ये. Proclaiming his greatness as we see in the scripture. आणि जे शास्त्रलेखामध्ये आपल्याला जे कृत्य देण्यात आलेली आहेत जसाच्या तसं आपल्याला ते त्याचं वर्णन करायचंय किंवा ते दाखवायचंय. So this morning, even as we listen the word, sing the songs, give the testimony, go out of the church, evangelize,
live in the family. Let us magnify the Lord. आणि Yes. जसं की आज आपण या ठिकाणी स्तोत्र गीतं गाऊन वचनातून आपण त्याची आराधना करणार आहोत प्रार्थनेच्या द्वारे या ठिकाणी. आणि आपण जे बाहेर जाऊ आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये त्याच प्रकारे आपण बाहेर जाऊन सुवार्ता सांगू. प्रत्येक ठिकाणी आपण देवाची महती वर्णूया, त्याचं नाव त्याची थोरवी आपण गाऊया. येस, थँक्यू. प्रभूच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. आणि पुढे आपण गीतांमधून पुढे जात असताना आपण पुढे जाणार आहोत. आणि या सर्व गोष्टी करायच्या आधी मी आज आपल्यामध्ये ब्रदर आणि सिस्टर विन्संट आलेले आहेत, तर मी त्यांना वेलकम करतो. वी वेलकम यू इन द लॉर्ड जीसस क्राइस्ट. अँड पुढे आपण जाऊया गीतांमध्ये. आणि मी आम्ही त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं, आपल्याला गीतांमध्ये जावं. येस, ठीक ठीक. आराधनेमध्ये आपण पुढे जात असताना देवाचा महिमा वर्णत असताना आपण देवाच्या नाव